एकात्मिक बाल विकास भरती म्हणजे ICDS मुख्य सेविका या पदासाठी भरती आली होती। तर त्या पदाचे आता आन्सर की ही विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्हाला आन्सर की बघायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। जो ID पासवर्ड आपण हॉल तिकीट काढताना यूज केलेला आहे तोच ID पासवर्ड टाकून तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर सर्वप्रथम ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर संपूर्ण अपडेट म्हणजे संपूर्ण फॉर्म आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडेल। तर इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे। क्लोज केल्यानंतर बघू शकता तुम्ही की तुम्हाला इथे 3 ते 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे ॲप्लिकेशन डिटेल्स, त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स, इथे ॲडमिट कार्ड दिलेलं आहे आणि हेल्प डेस्क। तर कॅन्डिडेट रिस्पॉन्सचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की खाली एक लिंक देण्यात आलेली आहे। या लिंकमध्ये बघू शकता इथे क्लिक हिअरचं ऑप्शन दिलेलं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमची आन्सर की तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ओपन होणार। तर अशा प्रकारे तर तिथे क्लिक करा। तर बघू शकता तुमची आन्सर की तुमच्यासमोर या प्रकारे ओपन होईल। तर यामध्ये तुम्ही संपूर्ण अपडेट चेक करू शकता। त्यानंतर यामध्ये दिलेले जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत त्याबद्दलची सुद्धा अपडेट देण्यात आलेली आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता आणि यामध्ये तुम्ही सॉल्व केलेले आन्सर आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे। तर यामध्ये बघू शकता 2 नंबरचा आन्सर बरोबर आहे, परंतु विद्यार्थ्याने 1 नंबरचं ऑप्शन चूज केलेलं आहे आणि हे रॉंग असल्यामुळे इथे -0.5 म्हणजे 25% तुमचे मार्क्स हे मायनस झाले आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही जे कॅल्क्युलेशन आहे करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की बघू शकता। तर ICDS भरती म्हणजे मुख्य सेविका सुपरवायझर या पदाची भरती होती। तर आन्सर की आलेली आहे। लवकरात लवकर आपली आन्सर की चेक करून घ्या। तर याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।